बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। परळी नगर परिषदेत गटनेता निवडीवरून सुरू असलेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष अखेर शांत झालाय। शिवसेनेनं घेतलेल्या तीव्र आक्षेपानंतर आणि MIMला बाहेर काढा अन्यथा आम्ही बाहेर पडू या इशाऱ्यानंतर MIMच्या नगरसेविकेने या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे महायुतीमधील वादाची ठिणगी तुर्तास भिजली असली तरी या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणली। राज्यात नुकत्याच नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या। परळी नगरपरिषदेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती। मात्र परळी नगरपरिषदेत गटनेता निवडीसाठी स्वाक्षऱ्या करताना MIM पक्षाला सोबत घेतल्याचं समोर आलं होतं। ही बाब समजताच स्थानिक शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती। शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर आणि वाढत्या राजकीय दबावानंतर MIMने स्वतःहून पाऊल मागे घेतलंय। नगरसेविका आयेशा मोहसिन शेख यांनी गटनेते वैजनाथ सोळंके यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की आम्ही या गटातून बाहेर पडत आहोत। या पत्राची प्रत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनाही पाठवण्यात आली आहे। यामुळे परळीतील सत्तेचं समीकरण आता पुन्हा एकदा बदलणार आहे। दरम्यान या वादाची ठिणगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पडली। दानवे यांनी परळीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि MIM एकत्र आल्याचं Xवर जाहीर केलं होतं। या विचित्र युतीमुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। स्वतःच्याच बालेकिल्ल्यात बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेने अखेर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेत आपल्या जुन्या लाव रे तो व्हिडिओ या शैलीत पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली। 2014 पूर्वी देशात मर्यादित अस्तित्वात असलेल्या अदानी समूहाला भाजपच्या सत्ता काळात मुंबई आणि महाराष्ट्रात कशाप्रकारे जमिनी आणि प्रकल्प दिले गेले याचा सविस्तर व्हिडिओ राज ठाकरे यांनी सादर केला। मात्र या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने राज ठाकरे यांना दुटप्पी ठरवत त्यांच्याच निवासस्थानी झालेल्या गौतम अदानींच्या भेटीचे फोटो व्हायरल केलेत। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर एका नकाशाच्या माध्यमातून अदानी समूहाच्या 2014 नंतरच्या विस्ताराची क्रोनॉलॉजी मांडली। त्यांनी दावा केला की मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ आधीच अदानींच्या ताब्यात गेलं असून वाढवण येथील प्रस्तावित विमानतळही त्यांनाच देण्याचा घाट घातला जातोय। अदानी समूह पूर्वी सिमेंट क्षेत्रात नव्हता, मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये तो देशातील दुसरा मोठा उत्पादक बनला असून सरकारी कामात त्यांचंच सिमेंट वापरलं जातं। धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईची मोक्याची जागा एकाच उद्योगपतीच्या घशात घातली जात असल्याचा आरोप राज यांनी केला। मी उद्योगपतींच्या विरोधात नाही, पण एकाच व्यक्तीला अशा पद्धतीनं मोठं करणं मला मान्य नाही, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं। राज ठाकरेंच्या या आरोपांना भाजपने तातडीने उत्तर दिलंय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर ढोंगी आणि दुटप्पी असल्याची टीका केली आहे। काही वर्षांपूर्वी गौतम अदानी स्वतः राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते। या भेटीचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। फोटोंमध्ये राज ठाकरेंचं कुटुंब गौतम अदानींच्या कुटुंबासोबत असल्याचं दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत राज ठाकरेंनी गौतम अदानींचा हात आपल्या हातात घेतला असून त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करताना दिसत आहेत। अमित साटम यांनी या फोटोवरून ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस म्हणत राज ठाकरेंवर हल्ला केला आहे। मुंबईलगतच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। विरोधकांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यात पांढऱ्या पाकिटातून मतदारांना 500च्या 6 नोटा म्हणजे एकूण 3000 रुपये दिले जात असल्याचं दिसून येतंय। राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगलाय। निवडणुकीला अवघे काही तास उरल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला असताना विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप केलाय। मनसे नेते राजू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यात डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवारांना पांढऱ्या पाकिटात 500च्या नोटा मिळाल्याचं दिसून येतंय। महिला स्वतःहून त्यांना मिळालेली पांढरी पाकिटं फोडून दाखवत आहेत। त्यात 500च्या 6 नोटा दिसत आहेत। त्यांच्या हातात भाजपचे पॉम्पलेटही दिसून येत आहे। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। ते म्हणाले, डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचे गांधी प्रेम सर्रास पैसे वाटप सुरू आहे। कालचा रेट 3000 होता। हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट 5000 प्रतिमत केल्याचं ऐकायला येत आहे। डोंबिवलीत पैसा आणि गुंडगिरीचा वापर सुरूच आहे। सत्तेचा माज ओसांडून वाहत आहे।
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या रणांगणात ठाकरे बंधूंच्या प्रचाराची दिशा आणि फोकस चुकत असल्याचा दावा केला आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या प्रचाराची दिशा चुकत असल्याचं मी वारंवार सांगतोय. मी फार लहान माणूस आहे, मी त्यांना सल्ला देणार नाही, पण त्यांची पार्टी किंचित होत चालली आहे असंही ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी ठाकरे बंधूंसह विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करत आहेत. त्यांना विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे. राज आणि उद्धव यांना मी वारंवार सांगतो की ते चुकत आहेत. त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकत आहे, प्रचाराचा फोकस चुकत आहे. या पद्धतीने त्यांनी अनेकदा मतदान मागितलं, पण काहीच मिळालं नाही. आता विकासावर बोललं तर मतदान मिळतं. मी या यंत्रणेतील फार लहान व्यक्ती आहे. मी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना सल्ला देणार नाही, पण त्यांची पार्टी किंचित होत चालली आहे. ठाकरेंचा पक्ष लहान होण्याचं कारण असं आहे की त्यांच्या प्रचाराची दिशा चुकत आहे. त्यांनी निवडलेले विषय चुकत आहेत. त्यांनी निवडलेली प्रक्रिया चुकत आहे. त्यामुळेच त्यांची अधोगती होत आहे. माझ्या मते मुंबईच्या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाची अधोगती दिसून येईल, कारण ते निवडणूक भरकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर चालणार आहे. विकास म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे विकास हे लोकांना माहीत आहे. लोक आता या विषयाला घेऊन मतदान करणार नाहीत. ठाकरे प्रत्येक वेळी मुंबई तोडण्याचं भूत उभं करतात, पण त्यांचं काहीच होत नाही. आता म्हणतात मराठी अस्मिता, पण मतदार त्यांचं काहीही ऐकत नाहीत असंही ते म्हणाले. राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. या निवडणुका पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिली असून आता 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. यामुळे निवडणुकांच्या घोषणेची प्रतीक्षा करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासकीय अडचणी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्यानं आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. आज या अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य केली आहे. राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली असून आता 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली नाही त्या निवडणुका तुम्ही पूर्ण करा असं कोर्टाकडून सांगण्यात आलं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षण मर्यादेचा मुद्दा कळीचा ठरलाय. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्या इथं आरक्षण 50% आत असल्यानं त्यांच्या निवडणुका घेण्यास तांत्रिक अडचण नाही. 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असल्यानं त्यांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. नगरपालिका आणि महानगरपालिकांप्रमाणेच 50% मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून एकाच वेळी घेण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई महाराष्ट्राची नसल्याचे विधान करून भाजपची अडचण करणाऱ्या के अण्णामलाई यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही असंही ते म्हणालेत. मला धमकवणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण असा सवालही त्यांनी या प्रकरणी केला आहे. मुंबई महापालिकेसह 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून प्रचाराला लागलेत. त्यातच तमिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राची नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं विधान करून भाजपची अडचण केली आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा या मुद्द्याला हात घातला आणि एक प्रकारे आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा दावा केला. एवढंच नाही तर मी मुंबईला येतोय, माझं पाय तोडून दाखवा असं आव्हानही त्यांनी ठाकरे बंधूंना दिले आहे. की अण्णामलाई आज सकाळी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की मला धमकी देणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी, ठाकरे बंधूंनी फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलावली होती. मलाही माहीत नव्हतं की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असं लिहिलं आहे की मुंबईत आल्यानंतर माझं पाय छाटले जातील. अशा लोकांना मी सांगतो की मुंबईत येतो, माझे पाय छाटण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा. मी धमक्यांना घाबरणारा असतो तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की कामराज हे भारताच्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत तर याचा अर्थ असा होतो की ते तमिळी राहिलेले नाहीत. त्यानुसारच
जर मी म्हणालो की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे तर त्याचा अर्थ असा होतो का की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही? हे सर्व अज्ञानी लोक आहेत असंही ते म्हणाले. राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून अवघे 3 दिवस शिल्लक असताना प्रचार अधिकच आक्रमक झालाय. जळगावमध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत करुणा मुंडे यांनी सरकारवर जोरदार शब्दात हल्ला चढवला. आपल्या भाषणातून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणुकीच्या तोंडावरच वातावरण तापवलं. विशेषतः लाडकी बहीण योजनेवर केलेली टीका चर्चेचा केंद्रबिंदू ठरली असून त्यांच्या वक्तव्यामुळे जळगावसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना करुणा मुंडे यांनी या योजनेची वास्तवातील स्थिती मांडली. लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपये दिले जातात, पण त्याच बहिणीसाठी शौचालयही नाही ही परिस्थिती आहे असा थेट आरोप त्यांनी केला. 1500 रुपये मिळवण्यासाठी महिलांना रांगेत उभं राहावं लागतं आणि त्यामुळे रोजगारीचा तोटा होऊन हातात प्रत्यक्षात 1000 रुपयांपेक्षाही कमी रक्कम उरते असं त्यांनी सांगितलं. याच मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत मी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पत्नीला 1000 रुपये देते, त्यांनी त्या पैशात घर चालवून दाखवावं असं जाहीरपणे म्हटलं. करुणा मुंडे यांनी यावेळी आर्थिक गैरव्यवहारांवरही गंभीर आरोप केले. चांगल्या लोकांच्या हातात तिजोरीची चावी द्या, चोरांच्या हातात तुम्ही आधीच चावी दिली असा टोला लगावत त्यांनी 70,000 कोटींच्या कथित घोटाळ्याचा उल्लेख केला. सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत ज्यांनी एवढा मोठा घोटाळा केला त्यांच्या हातातच तिजोरीची चावी आहे असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. मातोश्रीचे दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं की ते दार मी नाही तर त्यांनीच बंद केलं होतं. मी वारंवार फोन करत होतो पण त्यांनी फोन घेण्याचं सौजन्य दाखवलं नाही. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुणे येथे बोलत होते. फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही युती तुटली तेव्हाच्या अनेक खळबळजनक बाबींचा खुलासा केला. 2019च्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींवर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही 5 वर्ष सोबत होतो, एकत्र निवडणूक लढलो, तरीही तुम्हाला जर फारकत घ्यायची होती तर किमान देवेंद्रजी माझं आता तुमच्यासोबत जमणार नाही असं सांगण्याची माणुसकी तरी दाखवायला हवी होती. मी फोन करत होतो पण ते फोनवर बोलायला तयार नव्हते. याचे साक्षीदार स्वतः एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर आहेत. मातोश्रीची बदनामी थांबवा या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, इतक्या वर्षात मी मातोश्रीची कोणतीही बदनामी केली नाही. मी बोललेलं एक स्टेटमेंट दाखवा. मी विरोधी पक्षनेता असताना आदित्य ठाकरेंवर मला विचारलं गेलं. मी एकमेव विरोधी पक्षनेता होतो. मी म्हटलं मला असं वाटत नाही, त्यामुळे मी कधीही बिलो द बेल्ट आरोप करत नाही. फडणवीस पुढे म्हणाले, मी त्यांच्यावर आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्या विरोधात, माझ्या पत्नीविरोधात खालच्या स्तराला जाऊन बदनाम केलं. आमच्याबद्दल असली लिहिलं, पुरावे आहेत, तरीही मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.